नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रसन्न सकाळ आणि सकाळची छान अशी सुरुवात. तर आपलं कामाचं स्वरूप सारखंच असते. आपण झाडू, लादी, पोचा, स्वयंपाक, कपडे, भांडे, धुणी, झाड, लोट, किचनची स्वच्छता, घराची स्वच्छता, अगदी सगळंच सारखं असते. पण प्रत्येक गृहिणीच्या, प्रत्येक व्यक्तीच्या किंवा प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या सवयी असतात, वेगवेगळ्या पद्धती असतात. रेसिपी जरी एकच असली पण ती रेसिपी बनवण्याच्या सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही मन तंतोतंत ठरते, कारण जितके माणसं असतात तितक्याच त्यांच्या सवयी, त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर अशाच माझ्या काही सवयी आहेत जे मी माझ्या किचनमध्ये यूज करते. ज्या की तुम्हाला आवडल्या तर नक्कीच लाईक कमेंट करा. आणि महिन्यातून किंवा 15 दिवसातून आपण आपल्या किचनची स्वच्छता करतोच, पण अशा काही सवयी आहेत ज्यामुळे आपलं किचन चकाचक राहील. किचनमधील आपला मसाल्याचा डब्बा बऱ्याचदा आपण हात न पुसता न धुता मसाल्याच्या डब्याला हात लावतो आणि आपला मसाल्याचा डब्बा घाण होतो. तर मसाल्याचा डब्बा आठवड्यातून तरी घासलं पाहिजे. तर मी इथे मसाल्याचा डब्बा घासला आहे आणि इथे जे मसाले खाली झाले होते ते मी भरून ठेवते. वाट्यांमध्ये मसाले होते तर मी मोकळे करून घासले नाही, कारण आपण 8 दिवसातून घासतच राहतो. तर म्हटलं आता मसाले आहेत तर नाही रिकामे करत, आणि ते मसाले आता डब्यामध्ये लावून ठेवते. आणि त्याचप्रमाणे चहापत्ती, साखरेचे डबे, तेलाचे डबे हे सुद्धा वेळोवेळी घासत राहिले पाहिजे. सकाळचा संपूर्ण स्वयंपाक झाला, चपाती, भात, भाजी, आणि आता गॅस ओटा क्लीन करून घेते. त्याचप्रमाणे भिंती वगैरेवर तेल वगैरे उडतो आपण जेव्हा भाज्या फोडणी देतो, तर ते सुद्धा घासून घेते. रात्रीच मी गॅस आणि गॅसवरच्या जाड्या सगळ्या अशा स्वच्छ केल्या होत्या, घासून घेतल्या होत्या आणि आता सकाळीच लावल्या मी त्या. तर आता जेवढं काही थोडंफार उरलेलं आहे ते सगळं पुसून घेते. पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये निरमा टाकलेला आहे आणि त्या पाण्याने मी सगळं असं भिंतीला पुसून घेते, गॅसला पुसून घेते. त्याचप्रमाणे चपातीचा डब्बा त्याला पण पुसून घ्यायचं, कारण आपण चपात्या करताना काही गडबडीमध्ये हात लावतो आणि ते हात आपले पिठाने भरलेले असतात आणि चपातीचा डब्बा सुद्धा भरून जातो, म्हणून ते पण मी पुसून घेते. त्याचप्रमाणे साखर, चहापत्ती, मिठाचा डब्बा हे सुद्धा पुसून घेते. जेवढेच मी भाज्या वगैरे बनवते. आणि इथे किचन ओटा जरा लहान आहे आणि भिंत पण अशी पांढरी टाईल्स लावली आहे, त्याच्यामुळे तेलाचे शिट्टे उडले तर ते सगळे असे दिसतात पिवळे पिवळे. तर मग स्वयंपाक झाल्यानंतर प्रत्येक वेळी पुसून घेते, म्हणजे बघणाऱ्याला पण चांगलं वाटते आणि आपल्याला सुद्धा चांगलं वाटते. नाहीतर असं घाण दिसलं ना थोडंफार तर कसतरीच होतं. तर ते रोजच्या रोज मी पुसून घेते. आणि रुद्रांश आता शाळेत गेला, त्याच्यानंतर मला आता काय कामं असतात, सकाळची चहा नाश्त्याची भांडी असतील ते, कपडे लत्ते धुवून घ्यायचं. आणि आता सगळं आवरल्यानंतर असं स्वच्छता करून घेते मी डेलीच्या डेली, रोजच्या रोज. रात्री पण मी सगळं घासून घेते. रोज रात्रीचं माझं किचन तसंच असते. भांडे घासल्यानंतर जाड्या घासायच्या, गॅसवरच्या गॅस घासून घ्यायचा. आणि आता फक्त मी कापडाने पुसून घेते. रात्रीचं चांगलं असं कात्याने घासून घेते, पण आता सकाळचं मी असं कापडानेच निरम्याचं पाणी लावून पुसून घेते. त्याचप्रमाणे चहा, साखरपत्तीचे डबे, याचे मिठाचा डब्बा, मसाल्याचा पण डब्बा, त्याला सुद्धा हात लावून घेते, म्हणजे आपले जे काही चिकटपणा असेल ते अगदी स्वच्छ निघून जातो आणि चकाचक दिसतो. तर मस्त आपल्याला पण छान वाटतं ना, स्वयंपाकाला जाताना किंवा किचनकडे बघताना सुद्धा आपल्याला छान वाटतो. आणि मला वाटते ह्या सगळ्या सवयी प्रत्येकच गृहिणीमध्ये असतात. मुळातच त्यांचा स्वभाव असतो साफसफाई, स्वच्छता ठेवणे. इतकंच म्हणा की आपलं प्रत्येकाचं काम करायचं वेगवेगळ्या पद्धती असतात, वेगवेगळ्या प्रकाराने आपण काम करतो, किंवा जो क्रम असतो काम करायचा तो वेगवेगळा असू शकतो, पण ह्या सगळ्या सवयी सगळ्यांना सारख्याच असतात. आणि ही जागा म्हटलं, फ्रीजची जागा, तर आमची किती तुम्ही खाली करून ठेवा पण इथे सगळ्याच वस्तू इथे आणून ठेवलेल्या असतात. कारण इथे टेबल वगैरे काही नाही आणि इथे एकदम काय म्हणतात, फोकस ह्या वस्तूवर जास्त असतो. तर इथे छोट्या मोठ्या वस्तू किंवा ज्या पटकन दिसतील त्या वस्तू इथेच आणून ठेवतात. ही एक सवयच झाली आहे, मला पण आहे आणि रुद्रांच्या पप्पांना पण आहे. मी तर ठेवते आणि स्वच्छ करते, पण हे घरातले कोणी स्वच्छ नाही करत आणि ती जबाबदारी गृहिणीचीच असते. इथे सगळ्यांच्या औषधी असतात फ्रीजवर आणि छोट्या मोठ्या बऱ्याच अशा वस्तू असतात.
पण मोठ्याच आहेत, ते सगळं पुसून घेते. गॅस ओटा पुसून झाल्यानंतर फ्रीजचा हा वरचा जो भाग असतो तो सगळा मी पुसून काढते. हे डेलीचंच आहे सवय. डेलीचं नाही म्हटलं तरी एक दिवस नाही केलं तरी दुसऱ्या दिवशी मी करतेच हे. त्याच्याने आपल्याला छान वाटतं. आणि काय धूळ वगैरे असते, डस्ट असते बरीच अशी, नाही दिसत आपल्या डोळ्याला तरी पण बरीच अशी डस्ट गोळा होते, जे की डोळ्यांना दिसते. मग ते स्वच्छ करावंच लागतो. दिसली डोळ्याच्या समोर तर बरोबर दिसत नाही, म्हणून मी स्वच्छ करते. बाहेरचा जो भाग असेल फ्रीजचा तो सुद्धा स्वच्छ पुसून घेते. त्यामध्ये निरमा टाकला आणि एक कॉटनचा कपडा घेतला की हे सगळे जे भाग आहेत धुळीचे ते एकदम स्वच्छ होतात. बाकी मी कॉलिन वगैरे काही यूज करत नाही, आणि आहे पण नाही आणि घेतलं पण नाही मी कधी. तर मी अशाच पद्धतीने यूज करते. किंवा एखादा थोडासा शॅम्पू टाकलं की मग अजूनच जास्त चकाचकपणा येतो, चमकीपणा येतो. तर मी अशा घरगुती पद्धतीनेच मी माझं किचन अगदी चकाचक करते, आणि तो पण कमीत कमी वेळेमध्ये. बाईच्या जातीला कपड्यांचा आणि भांड्यांचं खूप जास्त वेड असते. तर भांडे आपल्याकडे भरपूर असतात तरी सुद्धा नवीन एखादं दिसलं किंवा नवीन प्रकारचं दिसलं तर आपण घेतो. नाही घ्यायचं म्हटलं तरी आपलं मन काही मानत नाही, आणि असे करून करून आपल्याकडे भरपूर असे भांडे सटतात. आणि आत्ता माझ्याकडे ह्या किचनमध्ये भांडे ठेवायला काही जास्त जागा नाही आहे. फक्त ही एक रॅक आहे जे भांडे ठेवते मी. बाकी डब्बे ठेवायचे ते तिकडे एक रॅक आहे. तर भांडे ठेवायला इथे भरपूर अडचण होते. मग काय, इथल्या तिथे आणि तिथल्या तिथे असं करून ठेवते. जमत नाही तर बॅलन्स करून मी सगळे भांडे इथे ठेवते. तर हे भांडे सुद्धा जे आपण वापरतो ते तर रोज घासतोच म्हणा, पण आपण 2-4 दिवसांनी किंवा 5-6 दिवसांनी जे भांडे वापरतो त्या भांड्यांवरती इतकी धूळ असते, तर ते पण स्वच्छ करायची एक जबाबदारी आपली गृहिणी आहे. तर इथे सुद्धा मी एक हात मारून देते, म्हणजे जी काही धूळ बसलेली असेल 2-3 दिवसाची तर ती धूळ सुद्धा झटकली जाते. किचन मधील पुढचा टप्पा आहे हा. तर गॅस ओट्याच्या खालीच माझा हा एक मोठा ड्रम आहे, आणि त्या ड्रमच्या वरती मिक्सरची मशीन आहे. तर इथे सुद्धा आपण जेव्हा मी भाजी करते किंवा भात करते तर थोडंफार इथे पण उडतो बराच असा. तेलकट उडेल, चपात्या करेल तर पीठ उडेल. तर स्वयंपाक झाल्यानंतर हा सुद्धा वरची जे झाकण आहे ते मी स्वच्छ पुसून घेते. मिक्सरवरती पण उडलं असेल तर ते सुद्धा पुसून घेते. परत आपण तांदळाच्या डब्याला सुद्धा आपले हात लागतात, त्याला पण डाग पडतात. तर त्याच निरमाच्या पाण्याने आपण ते डब्बे सुद्धा पुसून घ्यायचे. मग बाकी डब्यांना तर मी पेपर लावलेले आहेत, पण जे पेपर नाही लावलेले आहेत त्या डब्यावरती पण अशी डस्ट दिसते, धूळ दिसते डोळ्याला. तर ते सुद्धा ह्याच कपड्याने एक हात मारून घेते, म्हणजे आपले डब्बे सुद्धा चकाचक दिसतात. आणि बाहेरून येणाऱ्यांना असं वाटते की आत्ताच घासले आहेत की काय. तसे तर आपण घासतोच, आणि प्रत्येक गृहिणी घासतेच. आपले डब्बे म्हणा, किचन मधील जे काही वस्तू असतील ते घासण्याचा प्रयत्न करतोच आपण. पण बरेच दिवस झाले की मी आता किचन डीप क्लीन केलं नाही आहे, तर एखाद दिवशी काढेन. पण आता सध्या जी माझी रोजची 2 दिवसाची जी सवय आहे ते तुम्हाला दाखवते. तर अशा ह्या 2 दिवसातील सवयी घासून पुसून ठेवायच्या, ह्या चांगल्या सवयी असतात. आणि ह्या चांगल्या सवयीने आपलं किचन, आपलं घर अगदी नवीन असल्यासारखं चकाचक दिसतो, आणि आपल्याला सुद्धा तेवढंच छान वाटतं, एक प्रसन्न वाटतो. नाहीतर आपण इथली वस्तू इथे फेकून दिली, तिथे फेकून दिली, व्यवस्थित ठेवलं नाही तर कसं वाटतं, ते पण आपल्याला चांगलं दिसत नाही आणि चांगलं वाटत पण नाही. पेपर संपले होते माझ्याकडे, तर बऱ्याच अशा डब्यांना मी प्लॅस्टिक, आपल्याकडे मोठ्या प्लॅस्टिक असतात, आपण काही घेतो त्यावेळेस त्या प्लॅस्टिक पण जपून ठेवायच्या, म्हणजे डब्याच्या झाकणाला लावायला बऱ्या होतात. आणि आता बघा, सगळं पुसून झाल्यानंतर आपलं किचन ओटा कसा दिसतो, छान दिसतो. आणि आपले डब्बे, जिकडे धूळ बसली होती, धूळ वगैरे ते पुसल्यानंतर छान असा दिसतो. आणि किचन पुसून झाल्यानंतर जे आपले कपाटाचे आरसे आहेत ते सुद्धा मी पुसून घेते, म्हणजे आपण तेलाचे डाग पडतात, आपल्या घरामध्ये मुलं असतात, पाण्याचे तेलाचे असे हात लावतात आणि त्याच्यामुळे ते डाग पडतात. तर ते पुसून घ्यायचे. घरातील टीव्ही, घरातील पंखा हे सुद्धा पुसून घ्यायचं, कारण आपण ते सारखं बघतो, सारखा पंखा चालू ठेवतो, पण नेमकं आपण तेच पुसायचं विसरून घेतो. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण पुसून घेतल्या पाहिजे. टीव्हीवर तरी किती धूळ दिसते, पण आपल्या डोळ्याला दिसत नाही, सारखं आपण पाहतो तरी, पण बरीच अशी धूळ बसलेली असते. तर ते सुद्धा वेळच्या वेळी पुसत राहिलं पाहिजे. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत, त्याच्याने आपल्या घराला छान असा लुक येतो, आपल्याला पण चांगली फिलिंग येते.
आणि बघणाऱ्याला सुद्धा चांगलं दिसतं, आपलं घर अगदी स्वच्छ नीटनेटकं दिसतो. तर ह्या काहीच माझ्या सवयी आहेत. आणि स्वयंपाक झाल्यानंतर, सगळी कामं झाल्यानंतर जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास असं दिलं रोज किंवा 2 दिवसांनी, तर आपलं किचन मस्त अगदी चकाचक असं चमकेल. ते पण 1 रुपयाही खर्च न करता. तर अशा आपल्या काही रोजच्या सवयी आपल्याला प्रत्येकाला असायलाच हव्यात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला